शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई हे आज नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी आज उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाच्या कामकाजाविषयी चर्चा केली. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गेल्या 15 दिवसांपूर्वी मारहाण प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, एक प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न विचारणाऱ्यांना ज्यांनी मारलं त्याला आम्ही बक्षीस देत असल्याचं सांगत जोरदार टीका केली. असं होतं की ते तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, ते असं सगळी ही परिस्थिती आहे. खरं तर जे काही आंदोलन तटकरे साहेबांच्या विरोधात झालेलं आहे लोकशाही पद्धतीचं आंदोलन होतं. आता ते पत्ते फेकणं योग्य की अयोग्य हा एक वेगळा मुद्दा, पण त्यामध्ये जे काही आम्ही तरी कॅमेऱ्यात बघितलेलं त्यामध्ये कुठेही शिवीगाळ किंवा हात उचलण्याचा प्रकार हा त्या आंदोलनकर्त्यांनी केला नव्हता. आणि त्यानंतर एक दहशत पसरवण्याकरता मुद्दामून आंदोलनकर्त्यांना मारण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील मुद्दामून सर्क्युलेट करण्यात आले की आम्ही आता सत्तेत आहोत, जर तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला मुक्के देऊन मारू. आणि म्हणून त्यानंतर संपूर्ण शेतकरी जनतेचा सगळा रोष उद्भवलेला आहे. त्यानंतर तो राजीनामा घेतलेला. आता राजीनामा घेतल्यानंतर त्यांना परत बढती दिली, याचा अर्थ शेतकऱ्यांचे जो प्रश्न विचारतो त्याला आम्ही मारणार आणि मारून त्याला बक्षीससुद्धा देणार, हा संदेश कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाने दिला. नाही, अगदी योग्य. मी कालसुद्धा यावर बोललेलो आहे की राहुल गांधीजींनी मला वाटतं विरोधी पक्षातील आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे डोळे उघडलेले आहेत. आज लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी ही बाजू पुढे मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या निवडणुकीतील उमेदवाराची जबाबदारी आहे की आता जर आपणच कुठेतरी ही जबाबदारी घेतली पाहिजे. मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघातील सुद्धा मतदार याद्या पडताळणी करायचं काम हे आम्ही सुरू केलेलं आहे. हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि जर एवढा मोठा घोळ झाला आहे तर हा घोळ जनतेसमोर आणलाच गेला पाहिजे. काल पालघरमध्ये सुद्धा एक मी बातमी पाहिली की एकाच बाईचं नाव हे एका मतदार यादीत 5 वेळा छापण्यात आले. मग त्यांनी 5 वेळा मतदान केलं का, तर हे सुद्धा संशोधनाचा विषय आहे. काल राहुल गांधीजी काही अशा लोकांना भेटले की ज्यांना मृत घोषित करून टाकलेले. त्यामुळे हा जो काही घोळ आहे हा सगळा वोट चोरी करून भाजप कुठेतरी सत्तेत येण्याचा प्रयत्न करते का, हे सुद्धा आता जनतेसमोर आणण्याचं आमचं काम आहे. तसेच बोगस मतदार प्रकरणात राहुल गांधींनी विरोधी पक्षाने देशातील प्रत्येक नागरिकाचे डोळे उघडलेत. राहुल गांधी कालच अशा लोकांना भेटलेत ज्यांना निवडणूक आयोगानं मृत घोषित केलं असंही त्यांनी सांगितलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.